स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने विधान भवनात सुनावणीसाठी लावली हजेरी। संविधानाच्या प्रतीचा फोटो असलेला टी शर्ट घालत कामरा विधान भवनात। सुषमा अंधारेही सुनावणीसाठी उपस्थित। पुढील सुनावणी 10 मार्चला। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची अखेर दिलगिरी। कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता, विधानाचा विपर्यास केला। टिपू सुलतान प्रकरणावर केलेल्या विधानावरून सपकाळांनी व्यक्त केली दिलगिरी। टिपू सुलतान जिवंत असता तर पहिला वार सपकाळांवर केला असता। नितेश राणे यांची हर्षवर्धन सपकाळांवर टीका। तर टिपू सुलतानला एकही हिंदू नको होता, नितेश राणेंचं विधान। अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवारांची उद्या पत्रकार परिषद। अपघाताबाबत सर्व डिटेल मांडणार। राजकारणापासून ब्लॅक बॉक्स सुरक्षित नाही, रोहित पवारांचा आरोप। अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणात मोठी अपडेट। अजितदादांच्या विमानात होते 2 स्वतंत्र फ्लाईट रेकॉर्डर। आगीत जळल्यामुळे रेकॉर्डरचं नुकसान, मात्र रेकॉर्डरमधील संभाषणाचा डेटा मिळवण्यात यश। वर्षभर तरी राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार नसल्याची माहिती। कौटुंबिक मतभेद असल्यामुळे आमदारांना समजावून घेण्याचं सुनेत्रा आणि पार्थ पवारांचं आवाहन। लिपिक लाच प्रकरणात संबंध नाही, मंत्री झिरवाळ यांचं स्पष्टीकरण। पक्षच काय तर सगळेच माझ्यासोबत। मंत्रालयातील धाडी मागे मुख्यमंत्री असतील असं वाटत नाही, झिरवाळ यांची माहिती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंकडून नरहरी झिरवाळांची जोरदार पाठराखण। दादांच्या राष्ट्रवादीवर अप्रत्यक्ष टीका। आपल्याच घरात धाड टाकणं धक्कादायक, मुख्यमंत्र्यांवर निशाणा। मंत्री नरहरी झिरवाळ प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची नाराजी। स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा जपण्यासाठी काळजी घ्यावी। प्रशासन अधिकारी यामुळे बदनामी होणार नाही, याविषयी खबरदारी घेण्याच्या सूचना। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणी उद्याही सुप्रीम कोर्टात सुनावणी नाहीच। सुप्रीम कोर्टाच्या उद्याच्या कामकाजाच्या यादीत प्रकरणाचा समावेश नाही। 12 मार्चला सुनावणी होण्याची शक्यता। महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग। वाल्मिक कराडच्या घरी कामाला असलेल्या दोघांची नार्को टेस्ट होणार, तर एकाची ब्रेन मॅपिंग होणार। पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल। मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात चर्चा। विविध कंपन्यांच्या सीईओंसोबत राऊंड टेबल चर्चा। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या स्वागतासाठी मुंबईत बॅनरबाजी। शिंदेची शिवसेना आणि भाजपकडून स्वागताचे बॅनर्स। मॅक्रॉन यांच्या स्वागताच्या बॅनरवरून संजय राऊतांचा टोला। नवी मुंबईत मंत्री गणेश नाईकांविरोधात बॅनरबाजी। शिंदेच्या शिवसेनेने बॅनरबाजीतून गणेश नाईकांना डिवचलं। स्मृतीभ्रंश झालेला स्वयंघोषित शिल्पकार अशा आशयाचे बॅनर। नवी मुंबईतील तळोजामध्ये कचरा टाकण्याच्या वादातून तिघांना मारहाण। 20 जणांच्या टोळक्याकडून काठी, पट्टा आणि खुर्च्या फेकून मारतानाचा व्हिडिओ समोर, चौघांवर गुन्हा। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमध्ये निसर्गाचा आविष्कार। 75हून अधिक डॉल्फिन्सचा समूह ड्रोन कॅमेऱ्यात कैद। मोठ्या संख्येने डॉल्फिन एकाच वेळी दिसण्याची दुर्मिळ घटना। कपिल देव, सुनील गावस्कर यांच्यासह 14 माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कर्णधारांचं पाकिस्तान सरकारला पत्र। अटकेत असलेल्या इम्रान खानला वैद्यकीय उपचार आणि मानवी मदत द्या, पत्रात उल्लेख। तर यादीत एकही पाकिस्तानी खेळाडूचं नाव नाही।